लास्ट टाइम आपण इन्व्हर्जन मेथडचे एक्झाम्पल स्टार्ट केलं होतं. दिलेल्या सिस्टीमला आपण सॉल्व्ह करत होतो बाय इन्व्हर्जन मेथडने, आणि इन्व्हर्जन मेथडने सॉल्व्ह करत असताना दोन व्हेरिएबल्स आपण फाइंड आउट करत होतो. आणि त्या एक्झाम्पल्समध्ये आवाज नको टिका लक्ष द्यायचं. इन्व्हर्जन मेथडमध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट एक होती की आपण सॉल्व्ह करताना आपल्याला इन्व्हर्स काढून आणि मग सॉल्व्ह करावं लागायचं, बरोबर ना. इन्व्हर्स काढण्यासाठी आपल्याकडे 3 मेथड होत्या, रो, कॉलम आणि ॲक्च्युएट. अशा 3 मेथड होत्या. तुम्हाला जी मेथड आवडते त्या मेथडने तुम्ही काढून इन्व्हर्स काढून त्या इन्व्हर्सचा आपण वापर करतो. फक्त एक सोल्युशन काढताना आपल्याला फायनल सोल्युशन बरोबर आलंय की नाही हे आपल्याला व्हेरीफाय करता आलं पाहिजे. सोल्युशन निघत असताना आपण कसं सोल्युशन काढणार हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आलं लक्षात? लक्षात घ्या. तिसरं एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवतोय. कोणाला काही डाऊट असेल परत एकदा विचारून घ्या. पहिलं एक्झाम्पल झालं होतं, दुसरं झालं होतं, आता तिसरं एक्झाम्पल परत एकदा मी सॉल्व्ह करून दाखवतोय. त्याच्यात बदल काही होणार नाही. त्याच्यात फक्त बदल होणार आहे काय? कोएफिशिएंट मॅट्रिक्स आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्स. नंबर बदलले, सोल्युशन बदलेल. जर नंबर बदलत आला तर आपल्याला सोल्युशन मधला सुद्धा व्हेरिएशनल पार्ट दिसायला लागतो. मग त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू बदलेल, वाय ची व्हॅल्यू बदलेल. जर व्हॅल्यू सिस्टीम मध्ये नंबर बदलले फक्त तेवढंच होणार आहे. पण सिस्टीमचा ट्रॅक एक फिक्स्ड आहे. काय? सिस्टीम दिली आहे, मॅट्रिक्स फॉर्म लिहायचा आहे. मॅट्रिक्स फॉर्मवरून आपल्याला एक कोणती तरी मेथड वापरायची. रिडक्शन वापरा नाही तर इन्व्हर्जन वापरा. दोघांपैकी एक मेथड वापरायची. इन्व्हर्जन मेथड वापरली तर आपल्याला इन्व्हर्स करावं लागेल कोएफिशिएंट मॅट्रिक्सचा, आणि त्या कोएफिशिएंट मॅट्रिक्सला आपल्याला त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करावं लागेल x = a इन्व्हर्स इंटू b च्या फॉर्ममध्ये. हे ट्रॅक आपला फिक्स राहणार, तो बदलणार नाही. आलं लक्षात? चला थर्ड नंबरचं एक्झाम्पल सांग. x plus y is equal to 4 2x minus y is equals to 5. हे थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. ओके, नाउ लेट्स टेक दिलेली सिस्टीम लिहिली आपण. x plus y equal to 4 and 2x minus y equal to 5. याला आपण कंबाइंड इक्वेशन फर्स्ट करायचं, बरोबर? ओके, नेक्स्ट स्टेप काय? मॅट्रिक्स फॉर्म. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये मॅट्रिक्स फॉर्म मी थोडं शॉर्टकट लिहितोय. ते पूर्ण लिहायला विच कॅन बी एक्सप्रेस ॲज अ मॅट्रिक्स फॉर्म. ओके, लिहावं लागेल. दिलेल्या सिस्टीमला कशात लिहायचं आपल्याला? मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. मी डायरेक्ट लिहितोय मॅट्रिक्स फॉर्म इज. चला मॅट्रिक्स फॉर्म काय असेल? x 1 + 1 दॅट्स x + y, बरोबर ना. पुढे 2 - 1 into variable matrix xy equal to constant matrix 4 5. बरोबर? ओके, नाउ आता याला लिहिताना आपण कसं लिहिलंय? ax = b च्या फॉर्म. बरं, पुढे काय करायचं? where a = 1 1 2 - 1. ओके, b = 4 5. ओके, x = x1. बरोबर झालं इथपर्यंत. बरं, पुढे to obtain the solution of a given system first by using inversion method, then we have ax = b, then pre-multiplying both side by a inverse. मग a inverse ने मल्टिप्लाय केलं तर काय सांगा बरं पटकन. मग a inverse into a into x = a inverse into b. थोडंसं लांब बसा. हां, a inverse into a identity that's equals to a inverse into b, then x = a inverse into b. याला इक्वेशन सेकंड. एवढी स्टेप कॉमन होता याच्यातल्या. इन्व्हर्जन मेथड मध्ये इथपर्यंत कॉमन पार्ट होता, बरोबर. पुढचा पार्ट काय होता? पुढचा पार्ट ओके, काय फाइंड आउट करायचं आपल्याला? टू फाइंड a. चला सांगा. फर्स्ट ऑफ ऑल वी हैव टू फाइंड अ डिटर्मिनंट. चला डिटर्मिनंट 1 1 2 - 1 = -1 -2 equals to -3. याला आपण इक्वेशन थर्ड नाव दिलं डिटर्मिनंट. इक्वेशन हां, जस्ट डिटर्मिनंट इक्वल्स टू काय आलाय? -3 आला. आता डिटर्मिनंट -3 आला त्यानंतर आपल्याला एक एक टप्प्याटप्प्याने इन्व्हर्स काढावा लागेल. चला सांगा बरं इन्व्हर्स काय काढायचं आधी? माइनस ऑफ दॅट्स कॉल्ड ॲज कॅपिटल एम आहे.
मायनर ऑफ A11. चला सांगा कॅपिटल M11 काय येणार मग -1. मायनर ऑफ A12 सांगा 2. मायनर ऑफ A21 that's M21. That's one is equals to 1. Minor of A22 M22 equals to 1. झालेत मायनर्स. सगळ्यांनी इकडे व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या आणि मग झालं असेल तरी लक्ष द्या, कारण आपली मिस्टेक कुठे येऊ शकते हे सांगता येत नाही. त्यामुळे कुठे ट्रॅक आपला फिक्स पाहिजे, कुठला आपण चूज करताना आपली लँग्वेज काय तयार करू शकतो. ज्यावेळेला तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करायला जातात त्या एक्झाम्पलची, तेव्हा स्वतःची एक ओन लँग्वेज तयार होतात. म्हणजे मग पहिलं एक्झाम्पल एकदम चांगलं लिहायचं, नंतर थोडंसं दुसरं एक्झाम्पल थोडंसं जाऊ शॉर्टकटमध्ये करू आपण. तिसरं एक्झाम्पल म्हणजे शेवटचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करता, त्या शेवटच्या एक्झाम्पलमध्ये जे आपण लिहितो ते फायनल पेपरला लिहित असतो. म्हणून शेवटपर्यंत तुम्ही लिहिताना एक पहिल्या एक्झाम्पलचा आणि शेवटच्या एक्झाम्पलचा फॉर्मॅट एकच ठेवायचा. आलं लक्षात? होतंय ना? पहिल्या एक्झाम्पलचा आणि शेवटच्या एक्झाम्पलचा फॉर्मॅट एकच राहू द्यायचा. ओके, नंतर काय फाइंड आउट करायचं आपल्याला? कोफॅक्टर्स. that's capital AIJ. कॅपिटल AIJ द्यावा. चला सांगा फॉर्म्युला त्याचा आधी AIJ that's -1 raised to I plus J into M. बरोबर? पुढे मग काय करता येईल? A11 -1 raised to म्हणजे जास्त -1 raised to 1 plus 1 means 1 into M11 काय आहे which is equals to A12 1 into -1 into 2 that's -2. A21 equals to -1 into 1 equals to A22 equals to 1 into 1 equals to झालं इथपर्यंत फिक्स्ड आहे. ओके, then cofactor matrix. Cofactor matrix denoted as capital AIJ which is equals to okay -1 -2 -1 1 झालं. Okay, then we have to take it as adjoint. -1 -2 -1 1 त्याचा ट्रान्सपोज, याचा ट्रान्सपोज मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहिलं, कारण कसं तुम्हाला त्या पद्धतीने लिहिता आलं पाहिजे. मी अगोदर लिहिताना कॅपिटल AIJ चा ट्रान्सपोज द्यायचो, आता मॅट्रिक्स लिहिलं आणि मग त्याचा ट्रान्सपोज लिहिला, काहीच फरक पडत नाही, सारखंच राहतं. ओके, चला ट्रान्सपोज सांगा. -1 -1 -2 1 बरोबर, हा झाला त्याचा ट्रान्सपोज. देन A inverse is equals to 1 upon determinant of A into adjoint of. चला 1 upon determinant of A 1 upon -3 बरोबर. डिटर्मिनंट काय काढला माझा -3, डिटर्मिनंटची व्हॅल्यू पुट केली. adjoint सांगा -1 -1 -2 1 बाय ओके, म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू पुट केली. पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं? ह्या A इन्व्हर्सला उचलायचं, सेकंड मध्ये पुट करणार, बरोबर. चल बाय सेकंड x इज इक्वल्स टू A इन्व्हर्स इंटू B. चला सांगा A इन्व्हर्स 1 अपॉन that's -1 upon 3 -1 -1 -2 1 into B 4 5. चला सांगा 4 5 प्रोडक्ट सांगा. -1 upon 3 as it is by product obviously 2 cross 1 मध्ये असेल, बरोबर. ओके, रो वर्सेस कॉलम. -4 -5 -9 -2 plus 5 that's -20 -8 plus 5 -3. हा -1 upon 3 आतमध्ये डिवाइडेड -9 upon -3 that's -9 upon -3 आणि -3 upon -3 बरोबर ना. हा -1 upon 3 आतमध्ये जे मायनस आहे ते प्लस होतील, प्लस असतील ते मायनस होतील आणि डिवाइड होतात. इक्वल टू काय 3 आणि 1. मग इकडे माझा मॅट्रिक्स होता x y. मग जर दोघं बाजू कंपेअर केला तर x ची व्हॅल्यू किती आली? x is equals to 1 and y is equals to 1 are required solution of this given system. चेक करू बघा सोल्युशन यायचे का? x व्हॅल्यू 3 प्लस y ची व्हॅल्यू 3 प्लस 1 इक्वल टू येतोय 4. ओके, इथे पुट करा x व्हॅल्यू
3 2 into 3 6 minus 1 75. म्हणजे आपल्याला क्रॉस चेक करता येईल हे जे आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढल्या त्या क्रॉस चेक करायला. समजतंय? याच्यात काही प्रॉब्लेम आहे? सोल्युशन तुमचं हे झालंय नक्की? ओके ना, याच्यात काही डाऊट असेल तो लगेच क्लिअर करायचा. ओके ठीक. ओके, चौथ्याचं डिटर्मिनंट तुम्ही इथपर्यंत आलात बरोबर. हे एवढं सॉल्व्ह केलं बरोबर. इथे आल्यानंतर तुमचा डिटर्मिनंट 0 आला बरोबर आहे ना. मग इनवर्स आपला एक्झिस्ट होत नाही. म्हणजेच काय, ऑब्विसली आपली इन्व्हर्जन मेथड इथे काय होते, फेल्ड होत आहे बरोबर. मग इन्व्हर्जन मेथड फेल होते, ऑब्विसली दुसरी मेथड अप्लाय करावी लागेल. किंवा एक लक्षात घ्या, कदाचित काय होतं की डिटर्मिनंट जर 0 आला ना तर त्या दिलेल्या सिस्टीमला आपल्याला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन येतात. आपण इथे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज किती काढतोय, एकच काढतोय. लिनियर असल्यामुळे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू एकच मिळतात बरोबर ना. पण जर डिटर्मिनंट 0 येतोय म्हणजे ऑब्विसली एक कोणाच्या तरी स्केलर मल्टिपल मध्ये आहे. म्हणजेच काय की एक इक्वेशन दुसऱ्याच्या पटीत असतं बरोबर ना. रो सेम येतो किंवा कॉलम सेम येतो किंवा मग आपल्याला एकापेक्षा जास्त सोल्युशन एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मला त्या ठिकाणी मिळत असतात. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला डिटर्मिनंट काय मिळत असतो, ऑलवेज त्या ठिकाणी 0 येत असतो. म्हणून जनरली त्या सिस्टीमला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन एक्झिस्ट होतात. म्हणून आपल्याला सोल्युशन काढताना हे युनिक सोल्युशन काढायचे बरोबर ना. ती मेथड इथून पुढे सॉल्व्ह करायची नाही किंवा ते सोल्युशन आपण काढायचं नाही. जस्ट मेथड गेट्स फेल्ड एवढं मी म्हटलं सफिशियंट आहे. मेथड गेट्स फेल्ड. हा दुसऱ्या मेथड भरपूर आहे जे तुम्ही 10thला वापरलं. सबस्टिट्यूशन झालं, इलिमिनेशन झालं, त्याच्यात पण एकच नाही सोल्युशन मिळणार. ते वेगवेगळे सोल्युशन्स तुम्हाला मिळतील त्या ठिकाणी. जेवढे रिअल नंबर आहे तेवढे सुद्धा एक्झिस्ट होतील त्यावेळेला. म्हणून लक्षात घ्या की मेथड त्यावेळेला काय होणार, फेल होणार. तेवढं फक्त मेन्शन करा शेवटी, बस इनफ आहे त्याच्यासाठी. आलं लक्षात? चौथ्या एक्झाम्पलमध्ये, कारण चौथ्या एक्झाम्पलमध्ये काय होतंय, डिटर्मिनंट 0 होतंय. तिथे फक्त एवढं मेन्शन करणार, इनवर्स डज नॉट एक्झिस्ट देअरफॉर मेथड गेट्स फेल्ड. एवढं फक्त मेन्शन करायचं. आलं लक्षात? ठीक आहे. 5th नंबरचं घेऊ, 5व्या नंबरचं. ओके, 5व्या नंबरचं सांगा. 2x minus 1 2x minus y minus 2 equal to -2. बरं ठीक. पुढे 3x plus 4y 3x plus 4y is equal to 3. आवाज नकोय, आवाज नको, इकडे लक्ष द्यायचं. ओके, चला सांगा मला आता. 2x minus y equal to -2, 3x plus 4y equal to 3. That system will be equation first. Then matrix 2 minus 1 3 4. Okay, that's -2 3. Okay, now so matrix मध्ये values 2 minus 1 3 4. B -2 3. इथपर्यंत सेम, इथून पुढचं चेंज. चला मग आता आधी काय करणार आपण, डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स 2 minus 1 3 4. चला 2 into 4 8 plus 3 दोघांचा क्रॉस प्रोडक्ट इक्वल टू दॅट इक्वेशन थर्ड. इथपर्यंत कॉमन आहे, इथपर्यंत कॉमन आहे. ओके, चला मग मायनस सांगा पटापट. चला आता मायनस m11 सांगा. 4 minus 3 that's 3 minus 1 आणि 2. चार एलिमेंट डिवाइड करून दिले. मायनस तोंडी निघून जाते, कॅल्क्युलेट करायची पण गरज नाही. याला डिलीट करा, त्याला डिलीट करा, गरज पण पडत नाही. बघितलं कळून जातं मायनस काय दिलं. आणि ज्यावेळेला आपण ॲडजॉईंट काढणार त्यावेळेला, सॉरी कोफॅक्टर काढणार त्यावेळेला 4 3 -1 आणि 2. व्हॅल्यू सांगा बरं यांच्या काय येतील मग. 4 -3 1 2 बरोबर. मग आता इथे कोफॅक्टर मॅट्रिक्स 4 -3 1 2. चला पुढे 4 -3 ट्रान्सपोर्ट झाला 1 -3 2. इनवर्स 1/11 मॅट्रिक्स adjoint 4 1 -3 2 by third. व्हॅल्यूज पुट करा आपण. इथून चेंज करा. x व्हेरिएबल मॅट्रिक्स A इनवर्स 1/11 4 3 -4 1
बी मॅट्रिक्स मायनस 2 3 मायनस 2 3 ओके 1/11 तिकडे लक्ष द्या प्रॉडक्ट बघा ज्यांना प्रॉडक्ट येते त्यांनी लक्ष द्या व्यवस्थित ओके रो कॉलम बरोबर रो मायनस 8 प्लस 3 बरोबर नंतर 6 मायनस 3 इंटू 2 मायनस 2 प्लस 6 प्लस 2 इंटू 3 6 बरोबर इथपर्यंत ओके मग टोटल 1/11 मायनस 5 आणि हा 12 व्हेरिएबल मॅट्रिक्स x y बरोबर इथपर्यंत ओके मग आता फायनली x आणि y ची व्हॅल्यू जर हा 1/11 आतमध्ये डिवाइड केला आणि हा तुम्ही डायरेक्टली x व्हॅल्यू -5 नाही लिहू शकत हा 1/11 आतमध्ये मल्टिप्लाय करावा लागेल ओके मग x ची व्हॅल्यू काय आली आणि y ची व्हॅल्यू काय आली that's what is the final solution आलं लक्षात हे तुमचं फायनल सोल्युशन एक्झिस्ट होणार वाटल्यास तुम्ही याच्यात पुट करून घ्या चेक करा इक्वल टू -2 आणि इक्वल टू 3 आलं एकदा क्रॉस चेक करून बघा आलंय काही सोल्युशन तुमचं ज्यांनी आन्सर्स काढलेत त्यांनी चेक करून घ्या एकदा हे झालं सोल्युशन विवेक आलंय काय नाही केलं नाही हां चुकलं काय चुकलं प्रॉडक्ट चुकलं मला डाऊट इथंच आहे प्रॉडक्ट चुकले म्हणून मी आधी प्रॉडक्ट घेतला हे लक्षात घ्या प्रॉडक्ट घेऊन आणि मग करेल पुढचं 6 नंबरचं 6 नंबरचं एक्झाम्पल सांगा 2x plus 5y 2x plus y y का फक्त हां 5 equals to 5 ओके 3x plus 5y minus मायनस व्हायचं चेक करून घ्या एक जरी व्हॅल्यू चुकली फायनल आन्सर चेक लक्षात घ्या ओके चला मॅट्रिक्स 2 1 3 5 बी मॅट्रिक्स 5 minus 5 minus 3 ओके ए मॅट्रिक्स 2 1 3 5 बी मॅट्रिक्स 5 minus 3 x माय व्हेरिएबल इथपर्यंत परत सेम इथपर्यंत अर्धा पार्ट तर अर्ध सोल्युशन तर आपलं कॉमन आहे सर्वांना एक भाग सारखा देतो ना दुसरा भाग फक्त कॅल्क्युलेट करायचा चला सांगा डिटर्मिनंट फर्स्ट 2 1 3 5 डिटर्मिनंट सांगा पटकन 10 minus 3 equal to 7 इक्वेशन थर्ड बरोबर ओके नाव चला मायनस सांगा मायनस 5 3 1 2 ओके ही नंबर मी बदलला 1 -1 -1 ते पण तेच राहणार फक्त ही मायनस उचलायचे त्याच्यात पुट करायचे चला सांगा 5 3 1 2 5 -3 -1 2 कोफॅक्टर मॅट्रिक्स 5 -3 -1 2 पुढे 5 -3 -1 2 ट्रान्सपोज काय 5 -1 -3 2 बरोबर ओके 1/7 adjoint 5 -1 -3 2 बरोबर ओके याच्यात पुट केला 5 -1 -3 2 ओके बी मॅट्रिक्स 5 -3 परत एकदा सांगा डायरेक्ट तोडी सांगा पटकन प्रोडक्ट सांगा चला 1/7 बाय 5 into 5 25 -1 into -3 माइनस प्लस होऊन जाईल बरोबर मग 25 plus 3 28 ओके -3 into 5 -15 2 into -3 -6 -15 -6 -20 ओके हा 7 जर आतमध्ये डिवाइड झाला 28/7 4 21 -21/7 ओके that's final answer x y variable that's minus plus 4 minus 3 मग x ची व्हॅल्यू काय आली शेवटी द्यायचं बरं का x is equals to 4 and y is equals to -3 are required solution of given system
दॅट्स व्हॉट इज अवर फायनल सोल्युशन. कळतंय नक्की? सोल्युशन हे झालंय का? सोल्युशन हे झालंय नक्की? ओके. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7. सांगा. x plus 3y x plus 3y equals to 2. ओके. नेक्स्ट 3x plus 5y x plus 3x plus 5y 4. बरोबर. सोल्युशन सिस्टीम इथे सर्वांकडे बघून घ्या. नाही पहिलं कारणीभूत हेच राहतं. घेताना एक्झाम्पल चुकीचं घेतलं सगळ्यांचं चुकत आहे. ओके चला. 1 3 3 5. ओके 2 4. पुढे 1 3 3 5. प्लस बी मॅट्रिक्स 2 4. लक्ष द्यायचं आहे. मी होमवर्कचे एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो हे लक्षात घ्या. ओके. होमवर्कचे एक्झाम्पल का सॉल्व्ह करून देतोय? कारण तुम्ही कुठे लिहिताना चुकलाय किंवा तुम्ही कुठे मिस्टेक करतायत हे लक्षात यावं. हे तर मला नाही, मी पुढचे स्टेप चालू करतो. 3x3 चे व्हेरिएबल्स आहेत, मला काही अडचण नाही. 4 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले, बाकीच्यांचा तर मी करून घ्या बाकीचे व्हेरिएबल. तसं नाही करता. हे तुमच्याकरता चालू आहे, त्यामुळे तुम्ही लक्ष द्यायचं. ओके. ते माझ्याकरता तर अजिबात नाही. पेपर तर मला द्यायचा नाही, बरोबर ना? त्यामुळे लक्ष तुम्हाला द्यावं लागेल. काय केलं हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके. फक्त काय करायचं आहे मी सांगेन, दुसरं काही. इथपर्यंत परत सेम. पुढे डिटर्मिनंट 1 3 3 5. प्रोडक्ट 5 minus 9 equals to -4. इक्वेशन 3rd. ओके चला मायनर सांगा पटापट. 5 3 1 मायनस 5 3 3 1 5 3 3 1. ओके. इथे पण चेंज होणार. 5 3 3 1. चला काय येणार मग सांगा पटकन. 5 -3 -3 1. हे कोफॅक्टर्स आहेत, बरोबर. पुढे कोफॅक्टर मॅट्रिक्स 5 -3 -3 1. ओके. त्याचा ट्रान्सपोज म्हणजे माझा ॲडजॉइंट 5 -3 -3 1. 5 -3 -3 1. सॉरी हाच येतोय काय करतो कारण सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट हा तोच राहतो. ओके. म्हणजे त्याचा ट्रान्सपोज घेतला की तोच आहे. बरं. पुढे 1/4 -4. बरोबर. डिटर्मिनंट. ओके. व्हॅल्यूज 5 -3 -3 1. बरं. आता दोघांचा प्रॉडक्ट -4 इथे आहे. 5 -3 -3 1. आणि बी मॅट्रिक्स काय आता 2 आणि +4 की -4 +4. ओके. पुढे प्रॉडक्ट सांगा. चला पटकन डायरेक्ट प्रॉडक्ट सांगा. प्रॉडक्ट सांगा चला. 10 minus -3 into 4 12. 10 minus 12 -2. Okay. -3 into 2 -6 plus 4 into 1 4. -6 plus 4 -1/4 ने दोघांना 2/-4 -2/-4 किती येणार 1/2. then x is equals to 1/2, y is equals to चेक करून घ्या. ह्या चालेल सोल्युशन. x आणि y चे व्हॅल्यू जरा चेक करा फक्त. आल्यात का प्रेरणा? कन्फ्युजन आहे काय चेंज झालं? मायनस बरोबर आले का? हा बरोबर आला का? बरोबर. 5 -3 -3 1 बरोबर आहे. ओके. ॲडजॉइंट आला. हा ॲडजॉइंट घेतला तोच. हा इनवर्स आला 1/-4 हा झालाय. ओके. दोघांचा प्रॉडक्ट हा झालाय का बघा -2 -2 नाही. मग प्रॉडक्ट चुकला. चेक करून घ्या. प्रॉडक्ट चेक करा. प्रॉडक्ट बघ इकडे लक्ष द्या. 5 into 2 10 -3 into 4 12. 10 - 12 किती होईल? 10 - 12 तू काय घेतलास बघ बघ.
10 minus 12 is minus 2. इथे minus 3 into 2 6 plus 4 minus 6 plus 4 minus 2 again. चेक करेल त्या ठिकाणी चुकलं असेल. ऑफलाईनला हा फरक पडतो, तुमचे चेहरे समजून जातात लगेच कळतं. ऑनलाईनला तुम्ही तिकडे काय करतात, मोबाईल घेऊन निघून जातात, ते पण होतं तुम्हाला ते चाललंय सर बडबड करतात बडबड करतात. तिकडे नाश्ता पाणी चहा पाणी सगळं चालू सगळ्यांचं निवांत चालू असतं. ओके चला हे किती नंबरचं होतं 7. ओके 8 नंबरचं पुढचं 8 नंबर 3x minus y 3x minus y is equals to 1. equal to 1. 4x plus y 4x plus y is equal to 6. is equals to 6. 6. झालं. ओके चला पुढे मॅट्रिक्स 3 minus 1 4 1 बी मॅट्रिक्स 1 6. ओके चला सांगा पटकन 3 minus 1 4 1 बी मॅट्रिक्स 1 6. ओके इथपर्यंत परत सेट डिटर्मिनंट सांगा 3 minus 1 4 1 हां 3 plus 4 equal to प्लस इक्वेशन थर्ड. चला मायनस सांगा पटापट. 1 4 मायनस 1 4 minus 1 3. ओके इथे पण चेंज होणार प्लस 1 4 minus 1 3 प्रोडक्ट 1 into 1 1 minus 4 1 3. हां पुढे ए आहे 1 minus 1 minus 4 1 3 ट्रान्सपोज घ्यावा लागेल याचा. 1 minus 4 1 3 चा ट्रान्सपोज 1 1 minus 4 3 डिटर्मिनंट 7. ओके adjoint 1 1 minus 4 3. ओके प्रोडक्ट प्रेरणा प्रोडक्ट बघ that's 1/7 1 1 minus 4 3 आणि इथे बी मॅट्रिक्स 1 6. ओके इक्वल्स टू 1/7 सांग बरं प्रेरणा प्रोडक्ट सांग प्रेरणा सांग 1 plus 1 into 1 1 1 plus 6 7 7 inside. Okay then minus 4 plus 3 into 6 minus 4 plus 18 किती येणार minus 14 14 प्लस की मायनस plus प्लस 7 आतमध्ये जाताना डिवाइड होईल 7/7 1 आणि 14/7 2 that's 1 2 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 1 आणि y ची व्हॅल्यू 2. बघा बरं सोल्युशन राईट आहे. कधी कधी सिली मिस्टेक होतं म्हणजे आपल्याला येत असताना सुद्धा कधी कधी थोड्या छोट्याशा कारणावरून चुकून जातं. ओके म्हणून मी क्रॉस चेक करायला होतं फायनल सोल्युशनमध्ये क्रॉस चेक करत होतो. ओके म्हणजे बरोबर आहे ते. ओके चला लास्ट 9 नंबर 5x plus 2y 5x plus 2y is equals to 4. equals to 4. 7x plus 3y 7x plus 3y is equals to 5. equals to 5. So matrix 5 2 7 3 4 5. सिस्टम हीच आहे ना. ओके चला मग ए मॅट्रिक्स होता माझा 5 2 7 3. बी मॅट्रिक्स 4 5 7 4 5. 4 5 सॉरी. नेक्स्ट डिटर्मिनंट सांगा चला 5 2 7 7 3. 15 minus equals to 1. 1 डिटर्मिनंट आलं की एकदम सोपं होतं. जास्त डोक्याला चालतं लागतं. चला पटकन adjoint मायनस सांगा आधी 3 7 2 5. ओके को फॅक्टर्स 3 7 2 5. ओके 3 minus 7 minus 2 5. ओके को फॅक्टर मॅट्रिक्स 3 minus 7 minus 2 5. ओके ट्रान्सपोज घेऊन आपल्याला लिहावं लागेल 3 minus 7 minus 2 5. याचा ट्रान्सपोज काय येईल 3 minus 2 minus 7 5. ओके that's 1/1. त्याचा ट्रान्सपोज आला 3 minus 2 minus 7 5.
ओके, हा इथे 1 राहणार, त्याचा काही संबंध येणार नाही. नाही. डायरेक्ट ए मॅट्रिक्स 3 -2 -7 5 आणि बी मॅट्रिक्स 4 5 4 5. हां, चला सांगा प्रॉडक्ट. तुमचं चुकलं होतं काय सर? आय थिंक चुकलं होतं का ते? डिवाइड बाय 17 काहीतरी झालं होतं. तेच होतं ना आपल्याला फायनल आन्सर. बा काही एकच ठिकाणी एकच एक्झाम्पल होतं की त्याच्यात रॅशनल व्हॅल्यू आलं ना 1/11 काहीतरी समथिंग. ठीक आहे. हां minus सांगा. 12 प्लस 10 -10 प्लस 2. ओके, नेक्स्ट -28 प्लस 25 मायनस प्लस 2 मायनस. एक्स व्हॅल्यू किती आली मग? वायची व्हॅल्यू किती आली? मायनस. हे तुमचे 9 एक्झाम्पल. या 9 एक्झाम्पलमध्ये कोणाला काही डाऊट? कारण लक्षात घ्या 3x3 मध्ये काय होईल, जे 2 व्हेरिएबलमध्ये आहेत ते 3 व्हेरिएबलमध्ये जातं ना, तर त्यावर आपल्याला एक्सपान्शन मोठं होतं त्यावर. ओके, म्हणजे डिटर्मिनंट काढणं, मायनस काढणं, इनवर्स आपला ऑब्व्हियसली 3x3 चा मोठा होता, तर तो पटापट करावा लागतो. ओके, ती प्रोसेस आपली कॉमन राहते. त्यामुळे आपल्याला तिथे 3 व्हेरिएबल्समध्ये आपल्याला थोडंसं लेंझीनेस वाटतं. ओके, सोल्युशन ह्याच पद्धतीने निघेल. इथपर्यंत तो कॉमन पार्ट आहे. 3 व्हेरिएबलमध्ये एक्स वाय झेड येतील फक्त, बरोबर. हे 3 झाले की त्यानंतर मायनर को फॅक्टर 3 व्हेरिएबलमध्ये 9 करावे लागतील को फॅक्टर, त्याचा इन्व्हर्स काढावा लागेल आणि मग शेवटी आपल्याला 3 × 3 × 1 चा प्रॉडक्ट घ्यावा लागेल. म्हणजे 3 × 1 मध्ये येईल. 2 × 1 मध्ये होतं ना आपण इथे 2 × 2 × 2 × 1. आपला फायनल आन्सर 2 × 1 मध्ये यायचा. तर 3 × 3 × 3 × 1 असा प्रॉडक्ट होता, तर तो 3 × 1 मध्ये. मग एक्स वाय झेड असे 3 व्हेरिएबल. लक्षात. उद्या तिथून सुरुवात करू आणि मग बाकीचा कंटिन्यू पाठवू. ओके, ठीक आहे.